देशात 93 लोकसभा मतदारसंघातील जागांसाठी आज मतदान पार पडत आहे। 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघामध्ये मतदान पार पडत आहे। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी आज मतदान। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। राज्यातील लोकसभेच्या मोठ्या 3 लढतींसह हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद अर्थात धाराशिव, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, साताऱ्यामध्ये मतदान पार पडत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमधील निशान पब्लिक हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला। गांधीनगरमधून अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात। तर अमित शहा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। अहमदाबादमध्ये सहकुटुंब केलं मतदान। मालेगावमधील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सुप्रिया सुळेंची देखील उपस्थिती। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। ही भावकीची निवडणूक नसून देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं बारामतीच्या रिमांड होम मतदान केंद्रावर मतदान। आई प्रतिभा पवार यांच्यासह सुळे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क। मतांसाठी पैसे वाटणं केव्हाही वाईटच। काहीही झालं तरी लोक सुप्रिया सुळेंनाच विजय करतील। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त।